लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आला नाही, या कारणामुळे तुम्हाला हप्ता आला नाही. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, पण तुमच्या खात्यामध्ये आला नाही. का आला नाही याच्या संदर्भात आपण सुद्धा महत्त्वाची माहिती घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे हप्ता का आला नाही या संदर्भात माहिती देणार आहोत. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, आपण या लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो. कारण की इथं KYC करण्याचं पोर्टलच इथं काढून टाकण्यात आलेलं आहे. कारण की KYC करण्यासाठी इथं ऑप्शन दिलं होतं, आता ते ऑप्शन इथं दिसत नाही आहे. कारण की सरकारने KYC ही 31 डिसेंबर ही शेवटची तारीख सांगण्यात आली होती. ही महत्त्वाची बातमी आहे, कारण की 31 तारखेनंतर तुम्हाला KYC करता येणार नव्हती असंसुद्धा सरकारने हे सांगितलेलं होतं. कारण की 19 तारीख दिली होती अगोदर, नंतर एक महिना परत 31 डिसेंबरपर्यंत हा करण्यात आला होता. कारण की आता 31 डिसेंबर ही शेवटची तारीख अशी ही सूत्रांकडून किंवा न्यूज माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सर्व आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आली होती. कारण की 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. कारण की 1 जानेवारीपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे 1 ते 2 तारखेला म्हणजे 2 जानेवारीपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे. पण तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनसुद्धा तुमच्या खात्यात जमा झालेला नाही. कारण की तुम्ही अपात्र का आहेत संपूर्ण लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती देणार आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं पात्रचं जे ऑप्शन आहे, इथं अपात्रचं ऑप्शन आहे. तुम्ही इथे बघू शकता, संपूर्ण माहिती इथं लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इथं देण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, पहिला जो ऑप्शन आहे, तुमचं जो अपात्रचं जे कारण आहे, लाडक्या बहिणींनो, ज्यांच्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे. तुम्ही उत्पन्न जे आहे, तुमचे जे आधार संलग्न बँक खाता आहे, तुम्ही KYC केली असेल तुमच्या वडिलाची किंवा पतीची, त्यांचं जर उत्पन्न जरी 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुमचा हप्ता हा बंद झालेला असणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे IT रिटर्न भरणारा असेल तर तुमचा हप्ता हा त्या कारणामुळे बंद होऊ शकतो. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा निवृत्तीवेतन घेत आहे, तथापि 2.5 लाखांपर्यंत त्यांचं उत्पन्न हे बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कामगार अशी यामध्ये मोडतात, त्यांचासुद्धा हप्ता हा बंद झालेला आहे. कारण की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक लाभ घेत असेल. तुम्ही कोणताही जर हप्ता घेत त्या संजय गांधी निराधार योजना किंवा दुसरा सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, तुमचा त्या कारणास्तव तुमचा हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल. कारण की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, सदस्य, नगरसेवक हे असतील, सरकारी कर्मचारी असतील, यांचासुद्धा हा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन उपक्रमाद्वारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, अशा लाभार्थ्यांचासुद्धा हा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, हे महत्त्वाचं ऑप्शन म्हणजे 4 चाकी वाहन धारकांचे बरेच हे लाभ बंद करण्यात आले. ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांसुद्धा असतात, त्यांचे लाभ बंद करण्यात आलेले नाही. कारण की ज्यांच्याकडे 4 चाकी म्हणजेच 4 व्हीलर आहे, कार, कोणतीही कार असो, त्यांच्याकडे 4 चाकीपेक्षा जास्त मोठं वाहन असेल, त्यांचा हा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. कुटुंबाच्या सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. कारण की तुमच्या पतीची किंवा वडिलांच्या नावावर असेल, तुम्ही KYC करताना त्यांचा आधार क्रमांक टाकला असेल, तर त्यांचासुद्धा हा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं जे राशन कार्ड आहे, लाडक्या बहिणींनो, राशन कार्डामध्ये 3 किंवा 4 लाभार्थी आहे, महिला लाभ घेत असतील, त्यांचासुद्धा हा अगोदर हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे. तुम्ही KYC केल्यानंतर सर्व तिथं स्पष्ट हे आधारवरती सर्व त्यांना स्पष्टपणे दिसले आहे. या कारणास्तव तुमचे सर्व हप्ते बंद करण्यात आले. ही महत्त्वाची बातमी मित्रांनो. लाडक्या बहिणींनो, जवळच्या लाडक्या बहिणीसुद्धा वाटवा. हप्ता आला नसेल तर चिंता करू नका. पुढील काही योजनेच्या माध्यमातून आणि परत अर्ज होऊ शकता सुरू. परत तुम्ही अर्ज करून अर्ज लॉगिन करून चेक करू शकता. जसे की नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळेल. ही महत्त्वाची बातमी जवळच्या लाडक्या बहिणी शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणीनो नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.